नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती मराठी व्याकरणचे 50 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय। आदित्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। आदित्य बघा या ठिकाणी शब्द आहे, तर समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द सूर्य या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द होईल। ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मीन या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। बघा, मीन या ठिकाणी शब्द आहे, तर मीन या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मीन या शब्दाचा समानार्थी शब्द मासा या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, अमृत या ठिकाणी शब्द आहे, तर विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचं। बघा, अमृतच्या विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अमृत या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द विष या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारलाय। अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। समाजाची सेवा करणारे, बघा त्यांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। समाजाची सेवा करणारे समाजसेवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 5 काय आहे? वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, वाक्यप्रचार काय? पोबारा करणे। बघा, पोबारा करणे म्हणजेच काय असते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। पोबारा करणे म्हणजे पळून जाणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ होईल। बघा प्रश्न क्रमांक 6 काय आहे? अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे। बघा, अलंकारिक शब्द कोणता आहे? तर रामबाण या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, तर रामबाण या शब्दाचा आपल्याला योग्य अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील। गुणकारी या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल। बघा प्रश्न क्रमांक 7 काय आहे? अब्रू, अत्तर, पेशवा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, अब्रू, अत्तर, पेशवा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर हे सर्व शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। बघा प्रश्न क्रमांक 8 पहा, खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा आपल्यासमोर बघा 4 शब्द आहेत। मधुर, देव, कुशल, ओलावा या 4 शब्दापैकी भाववाचक नाम कोणता आहे? बघा ऑप्शन क्रमांक 4 ओलावा या ठिकाणी आपल्या ठिकाणी भाववाचक नाम आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, पुढीलपैकी आपल्याला सामान्य नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा आपल्यासमोर बघा 4 शब्द आहेत। या 4 शब्दापैकी आपल्याला सामान्य नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणता असेल? सामान्य नाम। ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं करेक्ट आहे। बघा, पुरुष या ठिकाणी आपले योग्य सामान्य नाम आहे। बघा पुढचा प्रश्न क्रमांक 10 पहा, मी गात असतो। बघा, मी गात असतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या एका काळाचं वाक्य आहे? बघा, मी गात असतो हे वाक्य कोणत्या एका काळाचं हे वाक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मी गात असतो हे वाक्य रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, आश्चर्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। बघा, आश्चर्य या ठिकाणी शब्द आहे, तर समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, आश्चर्य शब्दाचा समानार्थी शब्द अचंबा या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 2 पहा, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा, कमळ या ठिकाणी शब्द आहे, तर कमळ या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे।
बघा विद्यार्थी मित्रांनो, कमळचा समानार्थी शब्द सरोज या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा, शार्दूल या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा शार्दूल या ठिकाणी शब्द आहे. बघा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. शार्दूलचा समानार्थी शब्द सिंह या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द होईल. बघा प्रश्न क्रमांक 4 बघा काय विचारलाय, मार्मिक या ठिकाणी शब्द आहे. शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा मार्मिक या ठिकाणी शब्द आहे. शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मार्मिक. बघा मार्मिकचा योग्य या ठिकाणी अर्थ ऑप्शन क्रमांक 4 राहील. वाटसरू या ठिकाणी आपला योग्य शब्दाचा अर्थ होईल. बघा प्रश्न क्रमांक 5 पहा, अतिरेकी या ठिकाणी बघा शब्द आहे. तर विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा अतिरेकी. बघा अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. विवेकी या ठिकाणी अतिरेकी या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, अब्रू या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता असेल? बघा अब्रू या ठिकाणी शब्द आहे. तर विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा अब्रू. बघा अब्रूचा विरुद्ध अर्थी शब्द बेअब्रू या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द असेल. बघा प्रश्न क्रमांक 7 पहा, अमावस्या शब्द आहे. विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अमावस्या. बघा अमावस्याचा विरुद्ध अर्थी शब्द पौर्णिमा या ठिकाणी आपल्या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, खंडन या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. बघा खंडन या ठिकाणी शब्द आहे. विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. खंडन. तर खंडनचा विरुद्ध अर्थी शब्द मंडन या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक 9 पहा, अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य या ठिकाणी शब्द सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. हजर जबाब या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 पहा, या ठिकाणी मला काय विचारले, अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खातलाही मूर्ख. बघा अतिशय मूर्खपणा करणारा आणि मूर्खातलाही मूर्ख त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना काय म्हणतात? तर त्यांना मूर्ख शिरोमणी त्यांना असे म्हटले. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पहा, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे अनेक शब्दाबद्दल आपल्याला या ठिकाणी योग्य शब्द या ठिकाणी सांगायचे. बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे. बघा त्यांना काय म्हणतात? तर त्यांना मनमोजी असे त्यांना म्हणतात. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा, जिचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा जिचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर असतात त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. त्यांना मृगनयना त्यांना असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, मणीचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. बघा या ठिकाणी मन काय? बघा आंधळे दळते कुत्रे पीठ खाते ही म्हण आहे. या म्हणीचा आपल्याला या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. बघा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? कष्ट एकजण करणार आणि फायदा दुसराच घेणार या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या ठिकाणी म्हण आहे. या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. बघा याचा अर्थ काय असेल? पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. म्हणीचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 3 राहील. अल्प मोबदला देऊन भरपूर काम करून घेणे या ठिकाणी म्हणीचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न पहा, अर्धचंद्र देणे हा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा अर्धचंद्र देणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्धचंद्र देणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 राहील. काढून टाकणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ होईल. पुढचा प्रश्न पहा, चतुर्भुज होणे. बघा या ठिकाणी काय विचारले? बघा चतुर्भुज होणे या ठिकाणी हा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचे. बघा चतुर्भुज होणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, चतुर्भुज होणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. विवाह होणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ आहे. पुढचा प्रश्न पहा, सोनाराने कान टोचणे. बघा सोनाराने कान टोचणे हा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे.
बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे या ठिकाणी वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ होईल. बघा पुढचा प्रश्न पहा. अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. बघा अलंकारिक शब्द कोणता आहे? भाकड कथा. भाकड कथा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निरर्थक गोष्टी या ठिकाणी आपला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ होईल. बघा पुढचा प्रश्न पहा. खलबत्ता, अडकिता, चहाडी हे शब्द कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, खलबत्ता, अडकिता, चहाडी हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. बघा पुढचा प्रश्न पहा. कवी, मधु, गुरु, पिता हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा कवी, मधु, गुरु, पिता हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व शब्द संस्कृत भाषेमधून हे सर्व शब्द मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. हुशार, मूर्ख, भित्रा, काळा हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा हुशार, मूर्ख, भित्रा, काळा हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा हे सर्व शब्द विशेषण या जातीचे ते शब्द आहेत. बघा पुढचा प्रश्न पहा. वाक्यामध्ये कोणते अव्यय आलेलं आहे ते आपल्या ठिकाणी सांगायचं आहे. बघा या ठिकाणी वाक्य काय? बघा तो थोडा अलीकडेच थांबला हे एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय आलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा यामध्ये कोणता तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 23 पहा. खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 शांतता या ठिकाणी आपल्या ठिकाणी भाववाचक नाम असेल. पुढचा प्रश्न पहा. विनय या शब्दापासून आपल्याला विशेषण कोणतं होते ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं. बघा या ठिकाणी शब्द आहे बघा विनय. तर विनय या शब्दापासून कोणतं विशेषण तयार होते ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 2 राहील. विनयशील या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. खालीलपैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं. बघा खालील शब्दापैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण आपल्या ठिकाणी ओळखायचं आहे. सार्वनामिक विशेषण ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बरेच या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत जाईन हे वाक्य कोणत्या काळाचं बघा वाक्य? बघा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत जाईन हे वाक्य कोणत्या काळाचं हे वाक्य आहे? तर हे वाक्य रीती भविष्य काळाचं हे वाक्य आहे. पुढचा प्रश्न पहा. अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा आपल्यासमोर 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी अपूर्ण भूतकाळाचं वाक्य यापैकी कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा. क्रियापदावरून कोणता बोध होतो ते आपल्या ठिकाणी ओळखायचं आहे. कृपया उद्या आमच्याकडे जेवायला याच हे एक वाक्य आहे. यामध्ये क्रियापदावरून कोणता बोध होतो हे आपल्या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो? तर विनंती या ठिकाणी क्रियापदावरून बोध. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. तू आता जेवून घे बरं हे एक वाक्य आहे. या वाक्याचा आपल्या ठिकाणी बघा वाक्याचा कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे? तू आता जेवून घे बरं हे वाक्य आहे. कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे? तर हे सौम्य आज्ञा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. पुढचा प्रश्न पहा. करुणरूपी वाक्य म्हणजेच कोणत्या प्रकारचं वाक्य असते? बघा करुणरूपी वाक्य म्हणजेच हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असते? बघा करुणरूपी वाक्य म्हणजेच होकारार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य असते. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या ठिकाणी प्रश्न संपलेले आहेत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला या ठिकाणी खूप जास्त मोटिवेशन देत असतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.